बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची। महानगरपालिका निवडणुकांच्या नंतर आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली कॅबिनेट बैठक पार पडली। या बैठकीमध्ये मुंबई उपनगरांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। हे निर्णय कुठले आहेत ते आपण जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। अटल सेतूच्या पथकरामध्ये इलेक्ट्रिक गाड्यांना आणखी एक वर्षभर सवलत देण्याचा निर्णय हा राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। एक अतिशय मोठा आणि महत्त्वाचा निर्णय। याशिवाय MUTPच्या सुधारित खर्चाला देखील मंजुरी देण्यात आलेली आहे MUTP 2 साठीच्या। याशिवाय उल्वेच्या इथे प्रस्तावित जे तिरुपती देवस्थानाचं मंदिर होतंय त्यासाठी भूखंडाचं शुल्क आहे ते देखील माफ करण्यात आलेला आहे। असा निर्णय आज कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आहे। यासह भिवंडीमध्ये बापगावात भाजीपाला निर्याती करता मल्टी मॉडेल हब आणि टर्मिनल मार्केटला मंजुरी देण्यात आलेली आहे। यासाठी जागा घेण्यासाठी देखील मंजुरी देण्यात आलेली आहे। मुंबईतील पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थाने उपलब्ध होणार आहेत तसा निर्णय देखील आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे। याशिवाय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला पनवेलमध्ये भूखंड देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे। तेव्हा हे काही महत्त्वाचे निर्णय आहेत जे आज कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आले। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।